श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 324, उपशम प्रकरण, सर्ग 13। वसिष्ठ पुढे म्हणाले, ज्या पुरुषाच्या ठिकाणी ही वस्तू हिताची असल्यामुळे मला अनुकूल आहे व ही वस्तू अहिताची असल्यामुळे प्रतिकूल आहे अशी बुद्धी उत्पन्न होते, त्याच्या ठिकाणी वैराग्याचा प्रकाश पाडणारी समता व स्वच्छता कशी उत्पन्न होणार? कारण ब्रह्मतत्व तर एकमेवाद्वितीय आणि निरामय म्हणजे शुद्ध आहे, तर ब्रह्मामध्ये भेद अभेद आणि युक्त अयुक्त भावनेला अवकाश कोठून असणार? परंतु चित्तावर इच्छा अनिच्छा यांचे तरंग निर्माण झाल्यावर ते स्थिर कसे राहणार? कारण निष्कामता, निर्भयता, नित्यता, समता, ज्ञता, निरीच्छता, निष्क्रियता, सदा प्रसन्नता, निर्विकल्पता, घृती, मैत्री, मननशीलता, तुष्टी, मृदुता व मृदुभाषिता हे 15 गुण ज्याच्या ठिकाणची त्याज्य अत्याज्य बुद्धी नष्ट झाली आहे आणि ज्याचे चित्त निर्वासन झाले आहे, अशा जीवनमुक्त पुरुषाच्या ठिकाणीच वास करतात। यास्तव हे रामचंद्रा, हे गुण आपल्या अंगी यावे आणि जीवनमुक्ताची श्रेष्ठ स्थिती आपल्या अंगी बाणावी अशी तुझी इच्छा असेल तर अधोभागी धावणाऱ्या उदक प्रवाहाला बंधारा घालून जसे अडवतात, त्याप्रमाणे नीच विषयांकडे धाव घेणाऱ्या मनाला इंद्रियांचा निरोध करून बाह्य विषयांपासून परावृत्त करण्याचा प्रथम अभ्यास कर। बाह्य विषयासंबंधीची आत्मत्व बुद्धी नाहीशी करण्यासाठी त्यांचा त्याग करणे हाच उपाय आहे। आरंभी असा त्याग करून नंतर आंतरविषयासंबंधीची आत्मत्व बुद्धी नाहीशी करण्यासाठी जाणे येणे, बोलणे, चालणे, श्वसन, निद्रा घेणे इत्यादी क्रिया होत असतानाही बुद्धी नेहमी विचारप्रवण ठेवावी। संसाररूपी प्रवाहामध्ये चिंतेने विणलेले आणि मोहाने मलिन झालेले वासनारूपी जाळे पसरले असून त्यात तृष्णारूपी मासोळी अडकलेली आहे। यास्तव हे राघवा, प्रज्ञेच्या कात्रीने ते जाळे कातरून टाक, म्हणजे वादळी वाऱ्याने वाहत जाणाऱ्या मेघाप्रमाणे ती मासोळी कालांतराने ब्रह्मरूपी समुद्रात जाऊन पडेल। ह्या संसारात दोषांचे अंकुर उत्पन्न करणारे अज्ञानाचे मूळ आत्मोद्धार करण्यास समर्थ असलेल्या अपरोक्ष साक्षात्कार संपन्न असलेल्या बुद्धीने तू प्रयत्नपूर्वक नष्ट कर। छोटासा लाकडी दांडा जसा कुऱ्हाडीच्या साह्याने मोठा वृक्षही तोडू शकतो, त्याप्रमाणे ब्रह्मसाक्षात्कार संपन्न असलेल्या मनाने मनाचा छेद करून मनाला पावन अशा परमात्म पदामध्ये स्थिर कर। म्हणजे मनानेच मनाचा छेद करून सर्व वासनांचा उच्छेद होईपर्यंत स्वरूपानुसंधान करीत जा। मग वासना गलित झाल्यामुळे भविष्यकाली विषयवृत्तींचा उदय होण्याची शक्यताच राहणार नाही व अशा रीतीने संसाराचे मिथ्यापण तुझ्या ध्यानात येईल। एकदा का वासनेचा क्षय झाला म्हणजे मोहाचा अंकुर फुटणार नाही आणि एकदा चित्तातील संस्कारांचा उच्छेद झाला म्हणजे चेत्याचा व विषयाचा अंकुर उत्पन्न होणे शक्य नाही। आता चित्त आणि चेत्य म्हणजे चित्ताचे विषय अशा दोहोंचा क्षय व्हावा असे वाटत असेल तर बसता उठता, जागे असता, निजले असता, चालताना व धावताना अशा कोणत्याही क्रिया करत असताना हे सर्व असत आहे अशी अंतःकरणाची भावना करत जाऊन त्यांच्या संबंधाच्या आस्थेचा त्याग करण्याचा अभ्यास केला पाहिजे। यास्तव राघवा, तू समतेचा आश्रय करून जे प्राप्त कार्य असेल ते करत जा आणि जे अप्राप्य असेल त्याची चिंता न करता जगात वागत जा। शिव हा शुद्ध चिन्मात्र दृष्टीने पाहिला असता भूजलादी अष्टमूर्तिरूप चिन्हे धारण केलेला दिसत नाही, पण जगताकार विवर्ताचे मायाधिष्ठान असल्यामुळे त्याने ती चिन्हे धारण केली आहेत व तो जगताचा कर्ता आहे असे मानण्यात येते।
अर्थात सन्निधी मात्राने तो कर्ता पण वास्तविक अकर्ता असतो। त्याप्रमाणे तूही राज्यादी कार्यांचा सन्निधी मात्राने कर्ता हो, परंतु वस्तुतः अकर्ता राहा। रामा, तू सर्व शरीरांचा वेत्ता म्हणजे साक्षी आहेस, अजय आहेस, आत्मरूप आहेस, किंबहुना महेश्वर आहेस व आपल्या स्वभावापासून च्युत न होता आपल्या मोहाच्या योगाने तूच ह्या जगाचा विस्तार केला आहेस। या ठिकाणी तू कदाचित अशी शंका घेशील की जर हे जग मीच विस्तारले आहे तर मला त्यापासून हर्षमर्षादी विकार का उत्पन्न व्हावे। तर याचे उत्तर हेच आहे की ज्या तत्ववेत्याने दृश्यासंबंधाने सन्मात्र भावना करून त्या व्यतिरिक्त इतर भावनांचा त्याग केला आहे त्याला हर्षामर्षादिकांपासून उत्पन्न होणाऱ्या दोषांची केव्हाही बाधा होत नाही। हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत।